का ग? अरे काही नाही, त्या विलास प्रकरणानंतर शांत झालास की नाही हे विचारायचं होतं. एकटा भेटत नव्हतास. हो. श्रीशी सुद्धा बोललो मी. आपापसातलं सामंजस्य बिघडेल असं काही करू नका रे बाबांनो. एवढंच म्हणणं आहे माझं. आई तू काहीच काळजी करू नकोस. बघ, मी माझी नाही पण श्रीची खात्री देऊ शकतो. तो नक्की समजूतदारपणे वागेल. तू ना बरं आता उद्या जाऊया बरं का विघ्नेश्वराला. विघ्नेश्वराला जायच्या पेक्षाही जास्त चांगलं काम झालंय आपलं. लोकांचं लेकरू आपल्या घरी परत गेलं. नाही म्हटलं तरी जोखीम असते रे. पण सवय झाली होती ना तिची. सवय काय, लागते तशी सुटते. सगळंच लवकर होतं, फक्त ठरवायला लागतं. पण म्हणूनच आता आपल्या घरात एक मूल यायला हवं असं वाटायला लागलंय. म्हणजे घरात मूल असतं ना की घराचा मूडच वेगळा असतो. तूही या बायकांच्या सारखंच बोलायला लागलास. काय आई, तुला नाही वाटत असं? वाटतं रे, पण त्यावर एवढा विचार करावा, वेळ घालवावा असं नाही वाटत. आयुष्याची इति कर्तव्यता नाही वाटत. श्री हुशार मुलगा आहे, तो विचार करूनच निर्णय घेईल. येस, नक्कीच हुशार आहेच तो. आणि त्याच्या हुशारीचं मला कौतुकच वाटतं. काय बिझनेस मध्ये तितकाच हुशार आहे. आता बघ ना, गोखले गृहोद्योगामध्ये बेकरी प्रॉडक्टचा एक अख्खा वेगळा सेक्शनच सुरू केला त्याने. आणि आज बघता बघता इतका उत्तम जम बसला आपला. इतका की आता इन्फ्रास्ट्रक्चर वरती ताण पडायला लागलाय. श्रीची हुशारी आणि विघ्नेश्वराचे आशीर्वाद. कांता, बिझनेस ना मुलासारखा असतो. त्याच्यावर प्रेम करायला लागतं, त्याला समजून घ्यायला लागतं. त्याच्या कलानं वागत आपल्यामध्ये बदल घडवावा लागतो. आणि योग्य वेळ आली की त्याला सक्षम माणसाकडे सोपवावं लागतं. जसे योग्य वेळी मी आपला बिझनेस श्रीकडे सोपवला आणि बघ सोनं केलं त्यांनी त्याचं. खरंय. हे बघ, माझ्याकडे त्याच्यासारखी दृष्टी नाही आहे, पण कष्ट करण्याची तयारी आहे खूप खूप. आता तो जे काही ठरवेल ना ते मी डोळे झाकून करणार आहे. विघ्नेश्वरा, आपल्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे हे असंच वाक्य नक्की ऐकलंस ना? हो, म्हणजे जान्हवी म्हणत होती की आपल्यात प्रॉब्लेम आहे. किंवा विचारत होती आपल्यात प्रॉब्लेम आहे. प्रश्नचिन्ह होतं की नव्हतं? जान्हवी म्हणाली त्यात बेबीवनचं प्रश्नचिन्ह मला आठवत नाहीये. अगं आता आठवायला लागलं होतं ना तुला सगळं. अगं हो, आठवायला लागलं होतं, पण मला आता ते नीटचं ऐकू नाही आलं. आता तुला ऐकायला कधीपासून कमी यायला लागलं? मला ओरडू नका ना बेबीवनचं, सांगा ना यांना. थांबा थांबा सांग. हा वहिनी, मी दाराच्या बाहेर होते. ते दोघं दाराच्या आत बोलत होते. आता बाहेरून मला कसं ऐकू येईल? आणि तसंही हे असले विषय असं नॉर्मली हळू आवाजात बोलले जातात ना, त्यामुळे मला नीटचं ऐकू आलं नाही. तेव्हा आता हे काय नवीन? बहिणी, तू ऐकू नकोस ग हिचं. उगाची काहीतरी बडबडते. नाही नाही, लक्ष द्या, ऐका ऐका माझं. मी खरं सांगते तुम्हाला वहिनी, मी ऐकलंय. थांबा थांबा, ऐकलंय म्हणजे असं अर्धवट माझ्या कानावर आलंय असं. हेच ते ऐकायचं तर नीट ऐकायचं ना. आता हे अर्धवट ऐकलेल्याचा काय उपयोग आपल्याला? ना धड त्यांच्याशी बोलता येणार आहे, ना धड त्यांना काही सांगता येणार आहे. तरी मी विचार करत होते बरं का, म्हटलं लग्नाला 1 वर्ष झालं तरी अजून ही मुलं काही बोलत कसं नाही. ताई, अगं बोलत नव्हते असं नाहीये, पण आता काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला कसं सांगणार ते? आई ग, आधीच ओवी अशी अचानक गेली म्हणून जान्हवी दुःखी आहे. त्यात आता हाही धक्काच न ग. आणि काय माहित ना आपल्याला हा धक्का त्यांना कधी बसलाय ते. मुळात बसलाय का नाही बसलाय. मला असं वाटतंय की आपण हा सगळा विचारच मनातून काढून टाकूया. आपण लक्षच नको ना देऊया. जाऊ दे विसरूया आपण. कारण ना काही प्रॉब्लेम असेल तर ते आपल्याला सांगतीलच ना, कळेलच ना आपल्याला. जाऊ दे चला. शर्यू, अर्धवट सांगितल्यानंतर तुला हे सुचतंय? इंदुवेनी मला असं नव्हतं म्हणायचं. मला असं म्हणायचं होतं की उगाच मी जे सांगितलं त्यावरून तुम्ही उगाच अस्वस्थ होऊ नका. आणि तसंही ओवी घरातून आत्ताच निघून गेलीये ना, त्यामुळे ऑलरेडी घरात जरा सगळ्यांचा मूड गेलेलाच आहे.
म्हणून म्हटलं. हो, सगळ्यांचा मूड गेलाय. ओवी कधी ना कधी जाणारच होती, आपणच तिच्यावर जीव लावायची घाई केली. हो ना, पण अर्थातच तू दिलेल्या बातमीमुळे जास्त अस्वस्थ झालोय आम्ही. कसली बातमी? घरातला केअर काढता येत नाहीये, कंबरड मोडले नाही आणि त्याची ही अडचण. कसा काढायचा हो इथला आता कचरा मला सांगा ना तुम्ही. उगीच बोलत होते का मी. शी. पिंट्या 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 पटकन ये तू आधी, लवकर ये. आई काय झालं, लवकर बोल, मला उशीर होतोय. हो लवकरच बोलतेय मी. हे तुझे काय आणून ठेवलेस ते परत कधी घेऊन जाणार आहेत? हा, या घराचं अगदी नुसतं गोडाऊन करून टाकलेलं आहे. त्या तुझ्या साहेबाला ना गोडाऊनचे पैसे द्यायला नको ना, म्हणून त्याने आपल्या उरावर आणून आदळलंय हे सगळं. अरे त्यापेक्षा त्यांना म्हणावं आपल्या घराचं भाडं तरी भरा मग. आई जरा धीर धर ना, 1-2 दिवसात निघणार आहेत ना ते बॉक्सेस. मला अगं जरा गैरसोय सहन कर ना 1-2 दिवस. 2 दिवस ना, कालचा 1 आणि आजचा 2 झाले 2 दिवस, कळलं? त्यांना म्हणावं उचला ही खोकी आणि घेऊन जा. आणि जर उद्याच्या उद्या खाली केलं नाही तर मी भंगारवाल्याला बोलवेन आणि रद्दीत विकून टाकेन मी. निदान 4 पैसे तरी मिळतील त्याचे. अगं पण अरे देवा, आधीच होतं थोडं, त्यात व्याह्याने धाडलंय घोडं. हॅलो, हा हा बोलतोय. आहेत ना, हो माझ्याकडेच आहेत. अच्छा, काय पण कोण म्हणजे, पण ते सुटणार कधी? अच्छा, नाही 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 नाही, हे बघा राहू दे ना, काही प्रॉब्लेम नाहीये. हो, उगाच किशोर सरांना का त्रास द्यायचा. हा हो चालेल चालेल, हो ओके बाय. काय रे, काय झालं? आई रिअली व्हेरी सॉरी, पण अजून काही दिवस राहतील बॉक्सेस घरी आपल्याच. का? अगं किशोर साहेबांचा कोणीतरी राईट हँड आहे, त्याला अटक झालीये. त्यामुळे जे आंदोलन होणार होतं ते पण गडबडतंय बहुतेक. काय केलं काय त्या माणसाने? म्हणजे आता तुझा साहेब पण अडकणार की काय याच्यात? पण त्याला अटक झाली म्हणजे त्याचा काही संबंध आहे का या आंदोलनाशी? बाबा खरं तर मलाही काहीच माहित नाहीये. कोणीतरी विलास नावाचा माणूस आहे आणि कुठल्या तरी श्रीमंत माणसाने विनाकारण अडकवलंय त्यांना ह्यात, असं आता मला कळलं. काय म्हणायचं आता? अरे पण मग ही खोकी कशाला इथं आणून ठेवलेली आहे? हा? काय हो, काय रे, काय बॉम्ब बिम तर नसेल ना ह्याच्यात? आई नाही अगं नाही, आईशी बोलताना अगदी जीभ चुरू चुरू चालते तुझी. त्या लोकांना का नाही विचारलं ह्या खोक्यांमध्ये काय आहे म्हणून? ते काही नाही. हे खोके बाहेर गेले पाहिजे. तुझ्या साहेबाला सांग माझं घर लहान आहे, तिकडे जागा नाही, कळलं? मला भाडं भरायला जमत नाही. अरे फट म्हणता ब्रह्महत्या व्हायची. चला, जरा काही अकलेच म्हणून काही बोलायला गेले ना की चालला हा आपला घराच्या बाहेर. माझ्या हयातीत तरी तुमची चोरून ऐकण्याची सवय जाणार आहे का? किती वेळा बोलायचं मी हे? अशा शाळेतल्या पोरींसारख्या माना खाली घालून उभं राहू नका. काय गरज होती तुला त्याच्या खोलीपाशी जायची? काय एवढं अर्जंट होतं? हा, आई ते जान्हवीने ते हिरवे मूग भिजत घातले होते ना, तर त्याचं काय करायचं तेच विचारायला गेले होते. मग ते विचारायचं आणि परत यायचं. तिथंच कशाला घुटमळायचं? मी घुटमळलं नाही, पण म्हणजे मी तिथे गेले ना तर दारातच हे सगळं बोलणं कानावर आलं. तर एवढं महत्वाचं बोलत असताना आपण मध्येच हिरव्या मुगाचं काय करायचं असं कसं विचारणार ना, म्हणून मग मी थांबले तिथे, म्हणजे तिथून परत आले.
अगं पण मग वाच्यता करायची काय गरज होती? काहीतरी स्वतःकडे ठेवायला शिका. काय आई ते मी जर वहिनींना म्हणजे मला सांगावंच लागतं, नाहीतर मग त्रास होतो मला. गॉड. आई पण तिने आपल्या मुलांबद्दलच सांगितलं ना, आणि तिने सांगितलं नसतं तर मग आपल्याला खूप उशिरा कधीतरी कळलं असतं हे सगळं. माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे चांगल्या माणसांच्या बाबतीत असं कसं होऊ शकतं? हो ना, अत्यानंद महाराजांच्या आश्रमात ना एक बाबा आहेत, त्यांच्याकडे आजच श्री आणि जान्हवीची पत्रिका घेऊन जाते. नको, कुणाकडेही पत्रिका घेऊन जायची गरज नाहीये. अगं पण आई काही प्रॉब्लेम असेल तर? प्रॉब्लेम आहे का? नक्की माहित आहे का आपल्याला? उगाच काहीतरी डोक्यात घेऊन बसायचं ते. आणि आता शास्त्र इतकं पुढे गेलंय की काहीही अडचण असेल तरी डॉक्टर त्यावर हजारो उपाय करतात. आणि काही नाही तर मूल दत्तक घेता येतं. आई पण उपाय असेल तर शेवटी आपलं मूल ते आपलं मूल ना हो आई. मान्य आहे, पण ह्यावर आपण चर्चा करून काय उपयोग आहे? या मुलांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असते आजकाल. पण आई त्यांच्याशी बोलायला हवं. त्यांना आपली मदत हवी असेल तर. हो ना, आणि त्यांना आपल्याशी बोलायला ऑकवर्ड फील होत असेल तर आपण त्यांच्याशी बोललो तर सगळं सोपं होईल. काय बोलणार? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का असं विचाराल डायरेक्टली? नाही नाही, असं नाही, पण वीणाकडे जा असं तर सुचवू शकतो ना. आणि समजा प्रॉब्लेम असेल तर वीणापेक्षा चांगली डॉक्टर आपल्याला माहितीच नाहीये. आणि प्रॉब्लेम नसेल तर ती काय ते जनरल काउन्सिलिंग का काय करते ना, तसं करता येईल. हा, तसं करता येईल. हा, तसं करता येईल ना तर चांगलंच आहे ना मग. कारण आई, आपण ना सगळ्या त्यांच्यावर दडपण आणतोय असं त्यांना वाटायला नको. हो, आणि वीणा आपलीच आहे ना. म्हणजे आपण मुद्दाम त्यांना डॉक्टरांकडे पाठवतोय असंही नको वाटायला त्यांना. असंही नाही वाटणार त्यांना. इथे सह्या करा आणि त्या काउंटरवर द्या फॉर्म. हे जान्हवी, हा ड्रेस कसा वाटतोय? काय करतेस तू? ऑनलाईन शॉपिंग म्हणजे वेबसाईट्स बघते. हे सोपं पडतं अगं. हे बरं असतं, म्हणजे जाऊन जाऊन शॉपिंग करायची गरज नाही, सगळं दारात येतं. पण म्हणजे लग्नाच्या साड्या ऑनलाईन घेणार आहेस तू? नाही ग, लग्नाच्या साड्या नाही, त्या तर घ्यायच्याच आहेत. तसंही आम्ही रजिस्टर मॅरेज करणार आहोत, त्यामुळे 5 वगैरे साड्या अशा काही नाही आहेत. तरी आम्ही 4 साड्या घेणार आहोत. अरे वा. दागिने घ्यायचे. जान्हवी, मंगळसूत्र घेण्याच्या कल्पनेनेच मला इतकं असं वेगळंच फिलिंग येतंय ना. मनीषच्या आईला पण मंगळसूत्र घ्यायचंय माझ्यासाठी, पण मला ना ते असं छोटस असं रेग्युलर घालतात ना तसं घ्यायचंय. वा वा वा, काय करतेस? खरेदी करायला कधी येतेस तू माझ्या बरोबर ते आधी सांग. येईन ग, नक्की येईन. गीता, माझ्यासाठी कोणाचा फोन आला होता का ग? तरीच म्हंटल मॅडमचं चित्त का थारावर नाहीये. कोणाचा फोन येणार होता? ओवीचा. नाही म्हणजे येणार होता असं काही नाही, मी जस्ट विचारलं आला होता का. नाही. मी सरांच्या केबिन मध्ये होते तेव्हा. नाही. हा. जान्हवी, ती जाणार होतीच ना तिच्या आईकडे परत. हो ग, ते चांगलंच आहे, पण खूप रिकाम पण आल्यासारखं झालंय ग. म्हणजे एक लहान मूल घरात असताना आपलं सगळं आयुष्यच बदलून जातं ना. आपण असे त्याच्या भोवती असतो, सगळं रुटीन बदलून गेलंय आमचं. डोंट वरी, थोडे दिवस जाणवेल तुला, मग तूही विसरशील. म्हणजे आजच्या इतका त्रास होणार नाही तुला. तेवढंच नाहीये ग. म्हणजे आम्ही त्या डॉक्टर वीणा आहेत ना, गायनकोलॉजिस्ट, त्यांच्याकडे गेलो होतो. पण म्हणजे विलासवरती बरेचसे चार्जेस लागू शकतात, राईट?
अच्छा, आणि त्याला बऱ्यापैकी शिक्षाही होऊ शकते, हो ना? एक्सलेंट. ना, इन अ वे इट्स रिअली गुड. हो या, म्हणूनच म्हणतोय. एनिवे, तुम्ही आम्हाला सांगा तिथे केव्हा यायचंय. आम्ही येऊ आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करू. येस. नो, वी आर ऍक्च्युअली रिलीव्ड. थँक्यू सो मच सर. थँक्यू. चला, खूप मोठं टेन्शन गेलं. श्री, हे प्रेझेंटेशन एकदा बघून घेतोस? ऍक्च्युली हा ग्राफ आहे आपल्या बेकरी प्रोडक्टच्या प्रॉफिटचा आणि हा ग्राफ आहे आपल्या बेकरी युनिट मधल्या प्रोडक्टच्या इंटरनल कम्पॅरिझन. एकदा प्लीज तू जरा बघून घे ना. मी बघून घेईन. मी येऊ? हे मनीष, म्हणजे तुला काय वाटतं, आपण विलासला अडकवलं ते बरोबर केलं ना? विलासला तू कुठे अडकवलंय श्री? तो त्याच्या कर्मानं अडकलाय. नाही, ते झालंच, पण आपण इन्स्ट्रुमेंटल ठरतो ना त्याला पोलिसांकडे देण्यात. त्याचीच फक्त काळजी वाटते मला. कशाची? तो डूख धरून बसला तर? आपल्यावर. मनीष, अरे तो पुरता घाबरलाय आपल्याला. नाही श्री, आपण सांगू नाही शकत. मुळात अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांची मानसिकताच आपण समजू शकत नाही. हा एखादा सामान्य माणूस असता तर तो घाबरला असता नक्कीच, पण हा माणूस घाबरेल असं नाही वाटत मला. पण तो आपल्यावर डूक धरेल म्हणून काय आपण त्याला पोलिसांकडे द्यायचंच नाही? तसं नाही म्हणायचंय मला. मग आपण या सगळ्या प्रकरणात थोडंसं कमी इन्व्हॉल्व्ह व्हायला हवं होतं असं तुला म्हणायचंय का? मनीष, अरे प्रत्येक जण हा असाच विचार करायला लागला ना तर मग ही असली घाणेरडी माणसं मोकाट सुटतील. श्री, ओवीला मदत म्हणून तुम्ही तिला घरी घेऊन गेला, इथपर्यंत ठीक होत नाही, रादर ते योग्यच होतं. पण ओवीच्या आई वडिलांसाठी तुम्ही तिच्या काकांच्या अगेन्स्ट पोलिसांना उभं केलं, इथे तुम्ही अडकला. आय मीन, हे करण्याचं धाडस तिच्या आईबाबांनी केलं नाही श्री. कारण ते खरंच सगळ्या अर्थाने दुबळे होते आणि आपणही जर हात वर केले असते ना तर आपणही दुबळेच ठरलो असतो. आणि मी दुबळा नाहीये आणि ह्या असल्या विलास सारख्या माणसांना तर मुळीच घाबरत नाही. श्री, पण आपण सामान्य माणूस आहोत. अरे म्हणून तर आपण अन्यायाविरुद्ध उभं राहायला हवं. दरवेळी ही असली जबाबदारी असामान्य माणसांच्या खांद्यावर का टाकायची? आपणही काहीतरी केलं पाहिजे ना. आणि आपण म्हणजे आपण सगळ्यांनी. तूही. मी? अरे हो, मी तर स्टँड केव्हाच घेतलाय. कसला स्टँड? 20 तारखेला कोर्टात ये, महत्वाचं काम आहे. कोर्ट कचेरी कशासाठी आता? श्री, माझं 20 तारखेला लग्न आहे, विसरलायस तू? मनीष, तुझं लग्न होतंय हा काय तुझ्यावर अन्याय होतोय का? मी अन्याय विरुद्ध उभा राहा असं म्हणतोय. एक्झॅक्टली. अरे आत्ता अन्याय होत नाहीये माझ्यावरती, पण लग्नानंतर बायको अन्यायच करणार माझ्यावर. आणि मनीष, मी काय विसरलो नव्हतो. या कोर्टाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये मला काही फक्त रेफरन्स लागला नाही इतकंच. आय नो. पण आता लिहून ठेवा डायरेक्ट, विसरायचं नाहीये. लगेच नोट करून ठेवतो. वीस तारीख. हा, येऊ मी? ओके. इंदे, बाजारात ना मस्त लाल लाल गाजर आलेत, हलवा करूया? गोड खायची इच्छा नाही हो वहिनी. गोड खायची तुला इच्छा नाहीये? तब्येत बरी आहे ना तुझी? मूड नाहीये हो. खरंय, आता आपलं मन रमायला ओवी पण नाहीये इथे. हो ना. आणि हे श्री जान्हवीचे विचार ना मनात सारखे घोळत राहतात हो. बहिणी, आपण बोलूया डॉक्टर वीणाशी. हे नको ग, आपण डायरेक्ट असं वीणाशी बोललो तर हे दोघं रागावतील. आधी जान्हवीशी बोलूया ना. जान्हवीशी बोल. हे लवकर लपून ठेव. काय त्यात? बहिणी, लपून ठेवायचं ना, एवढ्या जोराने काय विचारताय? अगं, तू जे लपवायला सांगतेस ना ते सगळ्यांना कळलंय, कारण तुलाच जास्त घाम आलाय. आता सांग काय त्यात? श्री आणि जान्हवीच्या पत्रिका आहेत.
सत्यानंद महाराजांच्या आश्रमात एक बाबा आहेत ना, त्यांना दाखवल्या. सरे आई नको म्हणाल्या होत्या ना ग. आई नको म्हणाल्या होत्या ना, आणि श्रीला कळलं तर चिडेल तो. आणि पत्रिका कोणाला दाखवायच्या नाही तसं बोलणं झालं होतं ना आपलं. ठीक आहे, मीच ठेवते या पत्रिका जागेवर. आणि ते बाबा काय म्हणाले हे दोघींनाही सांगणार नाहीये. नाही नाही, थांब 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 थांब. सॉरी सॉरी, सांग ना काय म्हणाले ते बाबा. का मगाशी का नाकाने कांदे सोलत होतात? बरं बाई, आम्हाला माफ कर. आता सांग काय म्हणाले ते बाबा. इंदू वहिनी, अय्या तुम्ही पूर्ण वाक्य मराठीत बोलला. सरे, यू नॉट इटिंग माय हेड. आय एम अँग्री. बस बस बस, सांगते मी. ते म्हणाले अपत्य योग आहे.